श्री श्री पाद श्री वल्लभ चरित्रामृत। अध्याय 28। श्री वासवी कन्यका देवी जयंती उत्सव। श्री वासवी आणि नगरेश्वरांची कथा। विष्णू, महाविष्णू, लक्ष्मी, महालक्ष्मी, सरस्वती, महासरस्वती, काळी, महाकाळी स्वरूपांचे वर्णन। तो शुक्रवारचा दिवस होता। श्री वासवी कन्यका देवीच्या जयंती उत्सवाची शुभ वेळ होती। श्रीपाद कृष्णा नदीच्या पाण्यात उतरले आणि पाण्यावरून चालत पलीकडच्या तीरावर पोहोचले। आम्ही नावेतून पलीकडच्या तीरावर पोहोचलो। सकाळचे 7 घटिका उलटले असतील। तिरुमला महाक्षेत्रात श्री व्यंकटेश्वर स्वामी श्री अलमिलू मंगांबिकेकडून पूजा वगैरे स्वीकारत होते, अशी ती शुभ वेळ होती। श्रीपाद आदल्या दिवशी बांधलेल्या गोठ्यात प्रवेश करून ध्यानस्थ बसले। आम्हीही त्याच वेळी गोठ्यात पोहोचलो। पंचदेव पहाडवर श्रीपादांचा दरबार सुरू होण्याची ती अपूर्व वेळ होती। आश्चर्याहून मोठे आश्चर्य। श्रीचरणांचे शरीर अचानक तेजस्वी होऊ लागले। ते महान तेज चारी दिशांना पसरत होते। त्यांचे शरीर प्राकृत शरीर न दिसता तेजूमूर्तीप्रमाणे दिसू लागले। ते गोठ्यातून बाहेर आले। साधारणपणे त्यांची सावली जमिनीवर पडायची, पण आज मात्र त्यांची सावली जमिनीवर पडत नव्हती। ते चालताना पायांचे ठसे उमटत असत, पण आज मात्र जमिनीवर चालताना पायांचे ठसे उमटत नव्हते। त्यांनी सूर्यदेवाकडे तीव्र नजरेने पाहिले। त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून गेले आणि ते तेजोमय रूप हळूहळू मोठे होऊ लागले। काही वेळाने त्यांचे ते तेजोमय रूप सूर्यात विलीन झाले। आम्ही श्रीपादांना अदृश्य होताना आमच्या डोळ्यांनी पाहिले। सूर्यबिंबामध्ये आम्ही एका दिव्य तेजोमय बालकाला पाहिले। ते बाळ सूर्यामधून बाहेर पडून पृथ्वीकडे वेगाने येऊ लागले। त्या बाळाने जमिनीवर पाऊल ठेवताच पृथ्वी आमच्या नजरेआड झाली। ते स्मितहास्य करत होते। इतक्यात त्यांनी पुन्हा सूर्याकडे तीव्र नजरेने पाहिले। पुन्हा पृथ्वी आम्हाला दिसू लागली। त्यांनी आम्हा दोघांना पुन्हा सूर्यबिंबाकडे पाहायला सांगितले। त्या सूर्यबिंबात आम्ही एका अत्यंत सुंदर दिव्य तेजस्वी बालिकेचे रूप पाहिले। ती दिव्य बालिका एक स्त्री मूर्ती होती। ती स्मितहास्य करत पृथ्वीकडे येत होती। त्या दिव्य बालिकेचे पाय जमिनीला स्पर्श करताच पृथ्वी आमच्या नजरेआड झाली। आम्ही आश्चर्याने पाहत होतो। ते दिव्य बालिकेने आमच्याकडे पाहून स्मितहास्य केले। लगेचच आम्हाला पृथ्वी दिसू लागली। श्रीपादांनी त्या स्त्रीमूर्तीला आदराने उचलून घेतले। श्रीपाद 16 वर्षांचे दिसत होते। ती दिव्य बालिका 3 वर्षांची दिसत होती। ती श्रीपादांसारखीच दिसत होती। तिने रेशमी वस्त्रे आणि दिव्य दागिने परिधान केले होते। श्रीपाद आणि ती दिव्य बालिका पुन्हा गोठ्यात शिरले। मी आणि श्रीधर्मगुप्त हे अद्भुत दृश्य आश्चर्य, भय आणि संभ्रमाने पाहत होतो। माझ्या मनात एक शंका आली, ही सगळी इंद्रजाल किंवा महेंद्रजालाची किमया तर नाही ना? माझे मन ओळखलेल्या श्रीपादांनी लगेच मेघगर्जनेसारख्या गंभीर आवाजात म्हटले, अरे शंकर भट्टा, ही कोणतीही इंद्रजाल किंवा महेंद्रजालाची किमया नाही। हा माझा स्वभाव आहे, माझी दिव्य प्रकृती आहे। मी संकल्प केल्याच्या दुसऱ्याच क्षणी मातीचे सोने होऊ शकते। मी कोणताही संकल्प केला की ब्रह्माही माझ्या भावानुसार सृष्टी निर्माण करतो। तेव्हा सृष्टीमध्ये विविध प्रकारच्या अभिव्यक्ती होतात। अदृश्य असलेल्या प्रकृतीच्या शक्ती साकार आणि सगुण रूपात सृष्टीच्या रूपाने प्रगट होतात। मी ब्रह्मस्वरूप आहे याचा अर्थ मी ब्रह्माला सृष्टीची प्रेरणा देणारा आहे। या निर्माण झालेल्या सर्व जीवांना आणि सृष्टीला काही काळासाठी स्थितीमध्ये ठेवले जाते। हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे। त्या विष्णूला प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे। सरस्वती वेगळी आणि महासरस्वती वेगळी। सरस्वती म्हणजे सृष्टीशी संबंधित ज्ञानस्वरूप। महासरस्वती म्हणजे त्या सरस्वती स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अनघा स्वरूप। सृष्टीच्या स्थितीला कारणीभूत असलेली वस्तूंची समृद्धी म्हणजे लक्ष्मी रूप। महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अनघा स्वरूप। सृष्टीचे शक्ती स्वरूप म्हणजे काळी रूप। महाकाळी म्हणजे काळी स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अनघा स्वरूप। अनघा लक्ष्मी स्वरूप। अनघा लक्ष्मी सहित अनघ हे माझे दत्त स्वरूप आहे। अनघा लक्ष्मी हे महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाळी या रूपांच्या समन्वयातून या तिन्हींपेक्षा भिन्न असे आणखी एक दिव्य मातृस्वरूप म्हणून प्रकट होते। त्यामुळे अनघा लक्ष्मीला महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाळी या स्वरूपांना तादात्म्य स्थितीत धारण करणारी आणि या तिन्हींनाही आधार असलेली त्यांच्या पलीकडची दिव्य शक्ती म्हणून ओळख। माझे अनघ स्वरूप ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यांना आपल्या तादात्म्य स्थितीत धारण करून या तिन्हींचा आधार असूनही त्यांच्या पलीकडे आहे। ते त्रिशक्ती स्वरूपिणी अनघेला आपल्या डाव्या बाजूस धारण करणारे शाक्त रूप आहे हे समज।
त्रेतायुगातील सावित्रका ठकचयन यज्ञाच्या फळस्वरूप माझे दिव्य भव्य स्वरूप अर्धनारीश्वर तत्वाच्या आधारावर महावैष्णव मायेने यती रूपात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात श्रीपीठिकापुरात अवतरले आहे. तू पाहत असलेले हे स्वरूप त्याच्या मूळ स्थितीत महालक्ष्मी आणि महाविष्णू स्वरूप आहे हे ओळख. श्री पद्मावतीचे रूप महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाळी या तिन्ही चैतन्यांना स्वतःमध्ये धारण करून स्वरूप मात्र महालक्ष्मीचे असून शक्ती मात्र तिन्ही शक्तींची मिळून आहे आणि या तिन्ही शक्तींच्या पलीकडची त्यांना आधार देणारी पराशक्ती आहे हे ओळख. श्री व्यंकटेश्वराचे रूप बृहदाकार धारण करणाऱ्या ब्रह्माला, विराट स्वरूप महाविष्णूला आणि प्रलयकालीन रुद्रासमान महाकालाला आपल्या दिव्य चैतन्यात लीलया धारण करून त्यांना आधार देणारे आणि त्यांच्या पलीकडचे परब्रह्म स्वरूप आहे हे ओळख. श्रीपाद श्रीवल्लभ या महावैष्णव माया रूपात श्री पद्मावती आणि व्यंकटेश्वर अर्धनारीश्वर रूपात आहेत हे जाणून घे. तेव्हा मी म्हणालो, गुरु सार्वभौम आपला जय जयकार असो. आपण पद्मावती व्यंकटेश्वर म्हणालात, पुन्हा अनघालक्ष्मी सहित अनघ म्हणालात. माझ्यासारख्या मंदबुद्धीला आपल्या तत्वाचा कणभरही अर्थ समजत नाहीये. माझ्यावर प्रसन्न होऊन माझा उद्धार करा. श्रीपादच व्यंकटेश्वर आहेत. तेव्हा श्रीपाद म्हणाले, मुलांनो, माझ्या कला अनंत आहेत. माझ्या दिव्य तत्वाला अनेक प्रकारे व्यक्त होण्याचा स्वभाव आहे. महालक्ष्मी आणि पद्मावती मूळतः एकच तत्व असल्या तरी जेव्हा ती महालक्ष्मी म्हणून तत्व स्वीकारते तेव्हा तिच्यासाठी प्रभुतत्व म्हणून माझ्यापासून महाविष्णूच प्रकट होतो. जेव्हा ती पद्मावती म्हणून तत्व स्वीकारते तेव्हा मी माझ्यापासून व्यंकटेश्वर प्रभुतत्व प्रकट करतो. सगुण साकार रूपात जेव्हा तत्व प्रकट होते तेव्हा त्याला योग्य मर्यादा, लोकाचार आणि सीमांचे पालन करावेच लागते. माझी ही दिव्य बहीण, ही महाशक्ती कृष्णावतारात योगमाया म्हणून प्रकट होऊन अंतराळात निघून गेली होती. महान तपस्वी, योगी, महर्षी आणि वैश्य मुनींनी आपल्या घोर तपश्चर्येने तिला वासवी कन्यका म्हणून प्रकट केले. काही विशेष कारणांमुळे मला श्री पीठिकापुरात अवतार घ्यावा लागला. पुढे होणारा कार्यक्रम डोळ्यांनी पहा. माझ्या अवताराचे तत्व आणि दिव्य विनोदाने भरलेली लीला तुम्हाला आपोआप समजेल. मुला, शंकर भट्टा, या पंचदेव पहाडवर आज घडणाऱ्या लीलाविशेष घटना चरितामृतामध्ये जशाच्या तशा तू पाहिल्याप्रमाणेच लिही. ते भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. ते अनेक गंभीर शंकांचे निरसन करेल आणि आस्तिकांमध्ये नवीन शक्ती, भक्ती आणि उत्साह निर्माण करेल. आम्ही दोघे आश्चर्यचकित होऊन पाहत असताना श्रीपाद श्री वल्लभ रूप दिव्य तेजोमय झाले. दिव्य बालरूपात श्री पद्मावती देवी आणि श्री व्यंकटेश्वर प्रकट झाले. आणि दिव्य तेजोविलासाने 18 वर्षांच्या नवयौवनाच्या शोभेसह श्री वासवी कन्यकेच्या रूपात प्रकट झाली. आम्ही ज्या गोठ्यात होतो तो अदृश्य झाला आणि त्याच्या जागी दिव्य प्रकाश पसरला. ते प्रकाशपुंज विचित्र गतीने एकत्र येऊन एका दिव्य भव्य महाप्रसादात राजवाड्यात रूपांतरित झाले. आम्ही पाहत असतानाच त्या महालात एक राजदाम्पत्य आणि त्यांचे सर्व दास-दासी प्रकट झाले. आम्ही त्या राजदाम्पत्याला कुसुमश्रेष्ठी दाम्पत्य म्हणून ओळखले. आम्ही आदल्या दिवशी पाहिलेला विरूपाक्ष नावाचा शेतकरी युवराजाच्या वेशात दिसला. त्याने मला विचारले, अहो, मुष्टीमध्ये मुष्टी वीरमुष्टी म्हणजे काय? मी माहीत नाही म्हणालो. श्री व्यंकटेश्वराच्या रूपात असलेल्या महाप्रभूंनी म्हटले, मुला, शंकर भट्टा, पाहतो आहेस ना, सगुण साकार रूपातील मर्यादा आणि परंपरांचे तंतोतंत पालन करावेच लागते. हळूहळू तुला सर्व काही समजेल. श्री वासवी कन्यकेच्या रूपातून अचानक मोठा आवाज झाला. काहीतरी प्रलय होणार की काय या भीतीने मी घाबरलो. पण लगेचच प्रकृती शांत झाली आणि श्री वासवीच्या रूपातून श्री वासवी देवी आणि श्री नगरेश्वर प्रकट झाले. वैश्य दाम्पत्य जोडीजोडीने तिथे आली होती. तो श्री वासवी कन्यकेने वास्तव्य केलेला बृहतशिला नगरातील महाराजवाडा होता हे मला समजले. श्री व्यंकटेश्वर प्रभू म्हणाले, मुला, शंकर भट्टा, तू पाहत असलेली ही वैश्य दाम्पत्य तीच आहेत ज्यांनी अग्नीत प्रवेश केला होता. हे वैश्यमुनी 101 गोत्रांचे वैश्य महर्षी आहेत. इतक्यात श्री कुसुमश्रेष्ठी म्हणाले, अहो, महागुरु भास्कराचार्य आले नाहीत आणि 102व्या गोत्राचे लाभादी महर्षीही आले नाहीत. प्रभू, गरुडाने त्यांना निरोप पोचवला नाही का?
तेव्हा श्रीनिवास प्रभू म्हणाले, पिताश्री, तुम्हाला माहीत असलेले भास्कराचार्य हेच पूर्व काळातील लाभादी महर्षी आहेत. सध्या ते माझ्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात पेठिकापुरात माझे आजोबा म्हणून आहेत. बापनार्य आणि पुण्यरूपा राजमांबा देवी तेथूनच योगदृष्टीने येथील लीलाविशेष पाहत आहेत. इतक्यात एका दिव्य प्रकाशमय विमानातून सूक्ष्म शरीर धारण करून अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी आणि ब्रह्मश्री अप्पलराजू शर्मा तसेच अखंड लक्ष्मी सौभाग्यवती व्यंकटसुब्बा मांबा आणि महर्षींसारखे व्यंकटप्पय्या श्रेष्ठी खाली उतरून आत आले. त्यांचे अत्यंत भव्य स्वागत आणि सत्कार करण्यात आला. आज श्री वासवी कन्यकेचा जन्मदिवस असल्यामुळे अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सुमती महाराणी, अखंड लक्ष्मी सौभाग्यवती कुसुमांबा, अखंड लक्ष्मी सौभाग्यवती व्यंकटसुब्बांबा इत्यादी पुण्यवान स्त्रियांनी श्री वासवी देवीला मंगलस्नान घालून दिव्य दागिने परिधान करवून तिला पूर्णपणे अलंकृत केले. श्री नगरेश्वर महाप्रभू अत्यंत सौंदर्य आणि तेजाने विराजमान होते. त्यांनाही मंगलस्नान घालण्यात आले. श्रीनिवास प्रभू म्हणाले, हे वैश्यमुनींनो, 18 शहरांच्या स्वामींनो, अग्निगुंडात प्रवेश केलेल्या दाम्पत्यांनो, आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. हा दिव्य मुहूर्त आहे. आज श्री वासवी देवी आणि श्री नगरेश्वर महाप्रभू यांचा साखरपुडा म्हणजेच निश्चय तांबूल करण्याचे मी ठरवले आहे. त्यासाठी तुमचे सल्ले, तुमची संमती आणि कुळाचारानुसार होणाऱ्या विधींबद्दल मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. श्री वासवी कन्यका जेव्हा पार्वती रूपात होती तेव्हा रावणासूर कैलासावर आला. त्याने परमेश्वराकडे आत्मलिंग मागितले. भोळ्या शंकराने ते दिले. त्यानंतर त्याने एक अयोग्य मागणी केली. तेव्हा अंबिकेने कालिकेचे रूप धारण केले. त्यानंतर ते आत्मलिंगही गोकर्ण येथे भूमीत स्थापित झाले. परंतु कलियुगात रावणाचा अंश असलेला एक गंधर्व आपल्या वासवीला मागू लागला. तो विष्णुवर्धन महाराज होता हे तुम्हाला माहीत आहे. 102 गोत्रांच्या जोडप्यांसह अग्नीत प्रवेश केल्याची गोष्टही तुम्हाला माहीतच आहे. श्री भास्कराचार्यांनी गौरबालिका आणि बालनगर तयार केले. श्री वासवी कन्यकासुद्धा एक गौरबालिका आहे. श्री नगरेश्वरांना बालनगर मानून विवाह करणे योग्य आहे. तरीही आणखी एक अडचण आली आहे. ती तुम्हालाच सोडवायची आहे. तुमच्या मतानुसार आम्ही श्री वासवी कन्यकेच्या साखरपुड्याच्या गोष्टी ठरवू. श्री नगरेश्वरांना आई नाही, वडील नाहीत, गोत्रही नाही. ते स्वयंभू आहेत. परंतु आपली कन्या मन, वचन आणि कर्माने त्यांनाच पती म्हणून मानत आहे. श्री नगरेश्वर सुद्धा आपल्या कन्येशी विवाह करण्यास उत्सुक आहेत. कन्यादान करताना वराचे गुण, कुळगोत्र आणि इतर सर्व गोष्टींचा सखोल विचार करून निर्णय घ्यावा लागतो. आपल्या कुळाचारानुसार मामाच्या मुलीशी विवाहसुद्धा विहित आहे. तुमच्या निर्णयाला मी बांधील आहे. कपटी नाटक सूत्रधार श्रीनिवासाचे हे बोलणे ऐकून सर्वांचे चेहरे पडले. गौरबालिकेचा विवाह बालनगराशीच करायला हवा. पण ज्याला कुळगोत्रच नाही त्या शंकराशी विवाह करावा की नाही? कन्यासुद्धा श्री नगरेश्वरांवरच प्रेम करत आहे. ह्या संकट परिस्थितीत बुद्धिमान गणपतीची मदत मिळाली तरच आपण तरू शकू, असा विचार सर्व वैश्य प्रमुखांनी केला. कोणत्याही कार्यासाठी गणपती देवाचे आशीर्वाद आणि कृपा मुख्य असते हे त्यांनी ओळखले. त्यांनी प्रार्थना करताच गणपती देव प्रकट झाले. सर्वांनी गणपतीला साष्टांग नमस्कार केला. गणपतीने म्हटले, श्रीनिवासा, ही वासवी साक्षात माझी आई पार्वती देवीच आहे. त्यामुळे तेव्हा श्रीनिवास म्हणाले, बाळा गणेशा, तू अजून लहान आहेस. धर्म आणि धर्माचे सूक्ष्म नियम नीट समजून घेतले पाहिजेत. तू गणाध्यक्ष आहेस ना? तू 33 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ आहेस. प्रवृत्ती आणि निवृत्ती गणांचा अधिपती असल्यामुळे तुझ्याशिवाय कोणताही विवाह धर्मसंमत होऊ शकत नाही. पार्वतीच्या विवाहाच्या वेळी तुझा जन्मच झाला नव्हता. अशा परिस्थितीत पार्वतीचा विवाह धर्मसंमत नाही, बरोबर? सर्व वैश्य प्रमुख आश्चर्यचकित झाले. श्रीवासवीच्या विवाहाची गोष्ट तर दूरच, मूळ पार्वतीचाच विवाह अवैध आहे असे श्रीनिवास प्रभू म्हणाल्यामुळे त्यांना काय बोलावे हेच सुचले नाही. तेव्हा गणपती म्हणाले, लबाड मामा, तुझे हे कपटी नाटक मला माहीत आहे. माझ्या आईवडिलांचा विवाह होऊ नये हा तुझा संकल्प आहे. विवाह करताना वराने भरपूर दक्षिणा आणि मोठे अन्नदान करून थाटामाटात खर्च करायला हवा. माझे वडील निर्धन आहेत
म्हणून तू त्यांची चेष्टा करत आहेस. तू जे म्हणालास ते मी मान्य करत नाही. प्रत्येक मानवामध्ये कुंडलिनी शक्ती असते ना. मूलाधार चक्रात मीच आहे ना. त्यामुळे शंकर भगवानांनी त्या दिवशी पार्वती परमेश्वराच्या विवाहाच्या वेळी मूलाधार चक्रात असलेल्या मला आमंत्रित केले होते. माझ्या संमतीनेच तो विवाह झाला होता. त्यामुळे पार्वती परमेश्वराचा विवाह वैध आहे. त्या दिवशी माझे प्राकट्य भौतिक जगात झाले नव्हते, पण मी सर्व मानव आणि देवतांच्या मूलाधार चक्रात असतोच. माझा पुत्र म्हणून लाभाचा जन्म झाला. तो पूर्वजन्मी म्हणजेच कृतयुगात लाभाली नावाचा महर्षी होता, बरोबर? त्या लाभादी महर्षीचे गोत्रसुद्धा 102 गोत्रांपैकीच आहे ना. गणपकुळातील धनदगुप्त आणि धनलक्ष्मी दाम्पत्य अग्निकुंडात प्रवेश केल्यामुळे त्यांचे वंश निर्वंश झाले, नाही का? त्यामुळे मी हुशारीने लाभादी महर्षींना माझा पुत्र मानले, म्हणून आमचे गोत्र लाभादी झाले. माझे गोत्र लाभादी असल्यामुळे माझे वडील परमशिवांचे गोत्रही लाभादी आहे. हे लाभादी गोत्र 102 गोत्रांपैकीच आहे ना. त्यामुळे नगरेश्वर सुद्धा आर्यवैश्यच ठरतात. तू वासवी मातेचा भाऊ म्हणवतोस. सध्या लाभादी महर्षी बापन्नार्य म्हणून अवतरले आहेत. तू तुझ्या आजोबांची परवानगी घेऊन नगरेश्वरांना लाभादी गोत्रात जन्मलेले मानू शकतोस का हे पाहू शकतोस. तेव्हा तो विवाह मामाच्या नात्यातला सुद्धा मानता येईल, कारण प्रभात गोत्रात जन्मलेल्या कुसुमश्रेष्ठींचे लाभादी गोत्रात जन्मलेल्यांशी नातेसंबंध आहेत. ते मामाच्या वंशातीलच आहेत. तू अशा अडचणी निर्माण करशील या दूरदृष्टीनेच मी धनलक्ष्मी आणि धनगुप्तांना अग्निकुंडात प्रवेश करू देऊन त्यांचे गोत्र निर्वंश केले. ते गोत्र श्री नगरेश्वरांना देता येईल. आजपासून मी आणखी एक वर देत आहे. लोक लक्ष्मीपती असलेल्या तुझी लक्ष्मी कृपेसाठी पूजा करतात, पण आजपासून जे शिवाराधना करतील, जे ईश्वराला अभिषेक करतील, त्यांच्यावर निरंतर लक्ष्मी कृपा राहील. ऐश्वर्यम ईश्वरादिच्छेद ही म्हण सर्वदूर पसरेल. शनी प्रदोष काळात शिवाराधना करणाऱ्यांना इह परलोकी सुख प्राप्त होईल. श्रीनिवासाने वैश्य प्रमुखांचा सल्ला विचारला. त्या सर्वांनी एकमुखाने गणपतीच्या म्हणण्यालाच दुजोरा दिला. मोठ्या आनंदाने प्रभात महर्षीच्या कुळात जन्मलेल्या वासवी देवीचा लाभादी महर्षीच्या कुळात जन्मलेल्या नगरेश्वरांची विवाह करण्यासाठी साखरपुडा निश्चय तांबूल पार पडला. रात्रीच्या वेळीही जेवणाची भव्य व्यवस्था करण्यात आली होती. नृत्य गायन आणि अप्सरांच्या नृत्य गायनाने मोठा कोलाहल माजला होता. श्री वासवी माता म्हणाली, 102 गोत्रांची संख्या बरोबर 102च आहे. लाभादी महर्षीचे गोत्र नाही असे तुम्ही समजणे चुकीचे आहे. 102वे गोत्र निर्वंश होण्याचे मुख्य कारण म्हणजे ते गोत्र श्री नगरेश्वर महाप्रभांना मिळावे हेच होते. माझा जन्म प्रभात गोत्रात आणि श्री नगरेश्वर महादेवांचा जन्म लाभादी गोत्रात झाला असे मानले जावे. सर्व वैश्यांनी नेहमी लाभादी महर्षींना स्मरणात ठेवावे. त्याचप्रमाणे श्री नगरेश्वर महाप्रभूंची सेवा करावे. मी जरी कन्यका रूपात असले तरी माझ्या प्रत्येक कणाकणात माझे स्वामी आहेत हे तुम्ही ओळखले पाहिजे. इतकेच नाही तर श्री नगरेश्वरांच्या प्रत्येक कणात मी आहे हे जाणून घ्या. माझी आराधना करून नगरेश्वरांची आराधना केली नाही किंवा त्यांची आराधना करून माझी आराधना केली नाही तर त्याचे फळ मिळणार नाही हे लक्षात घ्या. माझे कन्याकारूप केवळ 18 वर्षांसाठी आहे. त्याआधीही मी परमेश्वरीच होते आणि त्यानंतरही परमेश्वरीच असेन. तुम्ही मला कन्यका मानल्यास मी तुम्हाला कन्यकेच्या रूपातच अनुभव देईन. तुम्ही मला परमेश्वरी मानल्यास मी तुम्हाला सौभाग्य मंगलरूपिणी म्हणून दर्शन देईन. तिरुपतीमधील मूर्तीला बाला त्रिपुर सुंदरी बालाजी म्हणून आणि ईश्वर म्हणूनही पूजले जाते. तिरुपतीमधील मूर्तीची पूर्वी बाला त्रिपुर सुंदरी म्हणून आराधना केली जात असे. त्यानंतर ईश्वर म्हणून आराधना केली जात असे. आता महाविष्णू रूपात आराधना केली जात आहे. तिरुपतीमधील मूर्तीत असलेली बाला त्रिपुर सुंदरी मीच आहे. ईश्वर रूपात असलेले ते श्री नगरेश्वर महाप्रभूच आहेत आणि महाविष्णू रूपात असलेला तो माझा भाऊ दत्तप्रभूच आहे. हे ऐक्य लौकिक दृष्टिकोनातून न पाहता चैतन्याच्या स्तरावर समजून घेतले पाहिजे. तेव्हा श्रीनिवास प्रभू म्हणाले, बहिणी, मी श्रीपाद श्रीवल्लभ रूपात पीठिकापुरात आहे. माझ्या संस्थानात तू माझी बहीण म्हणून राहायलाच हवे. तेव्हा अंबिका म्हणाली, भावा, मला हे मान्य आहे, पण त्याआधी तू श्री व्यंकटेश्वर रूपात बृहतशिलानगरात कन्यका परमेश्वरी महासंस्थानाच्या ठिकाणी यायलाच हवे. कपटी नाटक सूत्रधाराने मंद हास्य केले. श्री वासवी देवीची जयंती अशा प्रकारे मोठ्या थाटामाठात पार पडली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो एक साधा गोठाच होता. आम्ही आमची नित्यकर्मे आटोपून कोळंगड्याकडे परत निघालो.
श्री श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.